नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सो आजच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघणार आहोत ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या मॅनेजमेंट ट्रेनिंग या पोझिशन्स आलेल्या आहेत. तर यांना कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो याबद्दलची डिटेल माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूयात. सो ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड तर यांची 24/6/2023 या ॲड आलेली आहे. याची वेबसाईट आहे www.AICofIndia.com. या वेबसाईटला डिटेल्स माहिती आपल्याला इथे भेटू शकेल, PDF आणि अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे ते. सो रिक्रुटमेंट ऑफ 30 मॅनेजमेंट ट्रेनिंग्स. सो 30 मॅनेजमेंट ट्रेनिंग या पोझिशनसाठी रिक्रुटमेंट इथे आलेली आहे. सो महत्त्वाच्या डेट्स यासाठी आपण बघूयात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट ऑफ फीज. सो 24 तारखेपासून तुम्ही अप्लाय करू शकतात आणि 9 जुलै ही लास्ट डेट आहे. 9/7/2023च्या अगोदर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन ही तुमची जुलै-ऑगस्ट 2023मध्ये अप्रॉक्स घेतली जाईल. टेंटेटिव्ह डेट इथे, टेंटेटिव्ह मंथ इथे आलेला आहे. डाउनलोडिंग ऑफ अ कॉल लेटर फॉर एक्झामिनेशन. 10 दिवसाच्या अगोदर कॉल लेटरचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. ऑनलाईन प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग. सो प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग जी असेल SC ST OBC कॅन्डिडेटसाठी अराउंड 10 डेज बिफोर ती ट्रेनिंग ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने कंडक्ट केली जाईल. सो ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे स्टार्ट झालेलं आहे आणि ते 9 तारखेच्या आत तुम्हाला या पोझिशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. सो वॅकन्सी आणि रिझर्वेशन जे आहे तर मॅनेजमेंट ट्रेनिंग ही पोझिशन आहे. 30 जागा आहेत. SC साठी 4, ST साठी 2, OBC साठी 8, EWS साठी इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी 3 आणि अनरिझर्व यांच्यासाठी 13 पोझिशन्स इथे आहेत. सो महत्त्वाचा पॉईंट्स नोट इथे लक्षात घ्यायचा आहे की नॉट मोर दॅन 1 ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड बाय एनी कॅन्डिडेट. सो एकाहून जास्त तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करू नाही शकत. इन केस ऑफ मल्टिपल ॲप्लिकेशन्स ओनली द लेटेस्ट व्हॅलिड ॲप्लिकेशन्स विल बी रिटेन अँड द ॲप्लिकेशन फीज इंटिमेशन चार्जेस पेड फॉर द अदर रजिस्ट्रेशन विल स्टँड फॉर फेट. सो लेटेस्ट ॲप्लिकेशन तुमचं कन्सिडर केलं जाईल. कुठल्याही एकाच पोझिशनसाठी, एकाच डिस्ट्रिक्टसाठी किंवा एकाच याला तुम्ही अप्लाय करू शकता. सो कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू OBC कॅटेगरी बट कमिंग इन क्रिमी लेअर आर नॉट एंटायटल टू OBC रिझर्वेशन अँड एज रिलॅक्सेशन. दे शूड इंडिकेट देअर कॅटेगरी ॲज जनरल. सो कॅन्डिडेट बिलॉंग टू OBC कॅटेगरी बट कमिंग इन क्रिमी लेअर. सो तुम्ही नॉन क्रिमी लेअरमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही OBC असाल पण क्रिमी लेअरमध्ये जर येत नसाल तर तुम्हाला ओपनमधून फॉर्म फिलअप करावा लागेल आणि जे कॅन्डिडेट नॉन क्रिमी लेअरमध्ये असतील ते OBC या रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकतात. ट्रेनिंग आणि टर्म्स अँड कंडिशन्स आपण थोडक्यात बघूयात. ट्रेनिंग अँड प्रोबेशन पिरियड जो असणार आहे तो तुमचा 1 इयर असणार आहे. द ट्रेनिंग शॉल बी इलिजिबल फॉर द पोस्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्केल 1. सो ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्केल 1 या पोझिशनसाठी ॲप्लिकेबल असाल. द मॅनेजमेंट ट्रेनिंग ॲब्सॉर्ड ॲज स्केल 1 ऑफिसर आफ्टर कम्प्लिशन ऑफ अ ट्रेनिंग्स. सो ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुमची पोझिशन ही स्केल 1 ऑफिसरची कन्सिडर इथे केली जाणार आहे. सर्व्हिस कंडिशन्स आहेत. द सर्व्हिस कंडिशन विल बी ॲप्लिकेबल ॲज पर द प्रिव्हेंट रूल्स ऑफ द कंपनी फ्रॉम टाईम टू टाईम. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स मे बी पोस्टेड इन एनी प्लेस इन इंडिया. सो प्लेसमेंट ही इंडियामध्ये कुठेही दिली जाईल ॲज मे बी डिसाइडेड बाय द कंपनी ॲज पर द रिक्वायरमेंट. प्लीज नोट दॅट द फील्ड वर्क इन द डिस्ट्रिक्ट बिईंग ॲन इसेन्शियल पार्ट ऑफ द ड्युटी. सो महत्त्वाचं लक्षात घ्या, फील्ड वर्क तुम्हाला आहे डिस्ट्रिक्ट लेवलला. डिस्ट्रिक्टमध्ये कुठेही तुम्हाला फील्ड व्हिजिट असू शकते. द कॅन्डिडेट्स आयदर ड्युरिंग ट्रेनिंग ऑर प्रोबेशन or thereafter has to undertaken travel in remote areas as and when required by the company. सो जेव्हा कंपनीला रिक्वायरमेंट असेल तेव्हा तुम्हाला ट्रॅव्हल हे रिमोट एरियामध्ये सुद्धा करावं लागेल. सो गॅरंटी बॉन्ड इथे असणार आहे विदिन 1 year ऑफ ॲब्झॉर्प्शन इन स्केल 1. सो तुमच्याकडे 4 लाखाचा तुमच्याकडून बॉन्ड इथे करून घेतला जाणार आहे. द मॅनेजमेंट ट्रेनिंग हू आर सिलेक्टेड फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ अ स्केल 1 after undergoing training for 1 year before joining as a probation will be required to give an undertaken come guaranteed bond to serve the company for a minimum period of 2 years. सो मिनिमम 2 वर्ष तुम्ही कंपनी सोडून जाणार नाही याचा तुमच्याकडनं बॉन्ड केला जाईल. इयर आफ्टर ॲब्सॉर्प्शन ऑफ द स्केल 1 इन्क्लुडिंग द प्रोबेशन पिरियड. प्रोबेशन पिरियडसुद्धा तुमचा काउंट केला जाईल. 1 वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड तिथे काउंट केला जाईल. इन द इव्हेंट ऑफ देअर रिझायनिंग फ्रॉम द कंपनी ऑर मेकिंग इट ऑब्लिगेटरी on the part of a company terminate the employee before the expiry of the bond period, they shall be liable to pay liquidate damage as per the following table. सो तुम्ही 1 वर्षाचा अगोदर जर तुमचा जॉब हा क्विट केला किंवा सोडला तर तुम्हाला 4 लाख रुपये हे कंपनीला भरून द्यावे लागतील.
सो त्या पद्धतीचा बॉन्ड तुमच्याकडनं केला असेल अँड आफ्टर 1 इयर फ्रॉम ॲब्सॉर्प्शन ऑफ अ स्केल 1 आणि 1 वर्ष तुम्ही स्केल 1 ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतरचा 2 लाखाचा तुमच्याकडनं भरपाई इथे घेतली जाणार आहे. इमॉल्मेंट ऑफ बेनिफिट्स जे असणार आहेत, द कॅन्डिडेट्स वूड बी पेड कन्सोलिडेट 16,000 पर मंथ फॉर 1 इयर ऑफ ट्रेनिंग. सो ट्रेनिंग 1 वर्षाची तुमची असणार आहे. त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये 60,000 प्रति महिना तुम्हाला पेमेंट इथे दिली जाणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण इथे बघूयात. कॅन्डिडेट मस्ट पजेस अ मिनिमम क्वालिफिकेशन ॲज अ लिस्टेड इन द टेबल. सो खाली एज्युकेशन क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे. क्वालिफिकेशन हे 1/6/2023च्या अगोदर तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे. पर्सेंटेज तर त्यानुसार तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे, तर डिसिप्लिन रुरल मॅनेजमेंटमधनं तुमचं ग्रॅज्युएशन इन ॲग्रिकल्चर मार्केटिंग असणं गरजेचं आहे किंवा ॲग्रिकल्चर मार्केटिंग अँड कोऑपरेशन, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, रुरल मॅनेजमेंट विथ मिनिमम 60% मार्क्स, SC ST यांच्यासाठी 55%. तर हे क्वालिफिकेशन तुमचं असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन विथ अ मिनिमम ऑफ 60% मार्क्स इन ॲग्रिगेटेड युनिव्हर्सिटी विथ 2 इयर्स फुल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एनी ऑफ द फॉलोइंग. सो तुमच्याकडे ग्रॅज्युएशन जर एनी डिसिप्लिनमध्ये असेल तर तुमचा 2 वर्षाचा तुमच्याकडे डिप्लोमा किंवा MBAची डिग्री असणं, रुरल मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट यामधनं तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रुरल मॅनेजमेंट, ॲग्री बिझनेसमध्ये असणं गरजेचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ॲग्रिकल्चर मार्केटिंगमधनं असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. सो महत्त्वाचं इथे एज रिलॅक्सेशनचा पॉईंट आपण बघूयात. एज जे आहे तर 21 वर्ष मिनिमम आणि 30 वर्ष मॅक्झिमम तुमचं एज असणं इथे गरजेचं आहे. इथे एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे. 5 वर्ष हे SC कॅटेगरीसाठी, SC ST, OBC नॉन क्रिमिलियरसाठी 3 वर्ष, पर्सनल विथ बेंचमार्क यांच्यासाठी 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 5 वर्ष आणि डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये असतील तर त्यांच्यासाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहे. संपूर्ण एजचे रिलॅक्सेशन जरी तुम्ही घेतलं असेल तर तुमचं एक्सिडिंग हे 45 वर्षाच्या पुढे जाता कामा नये, नाहीतर तुम्ही ॲप्लिकेबल होणार नाही. कॅन्डिडेट्स सिकिंग एज रिलॅक्सेशन विल बी रिक्वायर सबमिट कॉपीज ऑफ नेसेसरी सर्टिफिकेट. तुम्ही ज्या याच्यातनं एज रिलॅक्सेशन घेत आहात त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला देणं गरजेचं आहे. इथे डेफिनेशन्स अँड टेक्निकल टर्म्स एक्सप्लेन केलेले आहेत. त्या जे रिलॅक्सेशन आपण घेत असू एजचे SC ST डिसेबिलिटीचं त्यांनी ते संपूर्ण रीड करावं. व्हिज्युअल डिसेबिलिटीच्या गाईडलाईन्स आहेत त्या त्यांनी रीड कराव्यात. सिलेक्शन प्रोसिजर आपण बघूयात. द सिलेक्शन शॅल बी ऑन द बेसिस ऑफ अ शॉर्टलिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट्स बेस्ड ऑन ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू फॉर विच द टोटल मार्क्स विल बी 200. सो 200 मार्क्स असतील. ऑनलाईन एक्झामिनेशन होईल जी ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही टाईपमध्ये असणार आहे. कॅन्डिडेट्स हॅव टू ऑनलाईन एक्झामिनेशन 150 मार्क्स 2 hours 15 मिनटासाठी असणार आहे. 135 मिनटं असतील ड्युरेशन. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन द ऑनलाईन एक्झामिनेशन इज 60%. 60% मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे OBC आणि EWS यांच्यासाठी आणि 55% SC STसाठी आहे. द ऑनलाईन एक्झामिनेशन इज लाईकली टू बी हेल्ड इन द मंथ ऑफ जुलै ऑगस्ट 2023मध्ये होण्याची शक्यता आहे. नेम ऑफ अ टेस्ट ज्या आहेत तर त्या इथे आहेत. टेस्ट ऑफ रिझनिंग असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल. मॅक्झिमम मार्क्स 10 असतील, क्वेश्चनसुद्धा 10 असतील. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजची टेस्ट असेल, 10 क्वेश्चन 10 मार्क्स. जनरल अवेअरनेस असेल, 10 क्वेश्चन 10 मार्क्स. टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, 10 मार्क्स, 10 क्वेश्चन्स आणि 10 मार्क्ससाठी ती असणार आहे. या चारही 40 क्वेश्चन्ससाठी 50 मिनिट्स इथे तुम्हाला देण्यात येतील एक्झामिनेशनसाठी. त्यानंतर 5वं सेक्शन प्रोफेशनल नॉलेज टेस्ट असेल. यासाठी 100 मार्क्स असतील, 50 क्वेश्चन्स असतील. यासाठी 70 मार्क्स तुम्हाला दिले जातील. आणि 6वं सेक्शन जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश टेस्ट असणार आहे एसे रायटिंगसाठी. सो इथे तुम्हाला 10 मार्क्स असतील. एक क्वेश्चन्स तुम्हाला विचारला जाईल इंग्लिशमध्ये, तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि यासाठी तुम्हाला 15 मिनटं दिले जाणार आहेत. सो अशा सेक्शनमध्ये ही एक्झाम होणार आहे. निगेटिव्ह मार्क्स फॉर अ रॉंग आन्सर. देअर विल बी अ निगेटिव्ह मार्क्स फॉर अ रॉंग आन्सर 1/4 असणार आहे ऑफ द अलॉटमेंट मार्क्स. सो ज्या क्वेश्चन्सचं आन्सर आपल्याला येतं आहे त्याचाच आन्सर द्यायचं आहे, नाहीतर निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे. प्री एक्झाम ट्रेनिंग SC ST अँड OBC नॉन क्रिमिलियर या कॅन्डिडेटसाठी होणार आहे. त्याचे डिटेल्स तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येतील. इंटरव्ह्यू तुमची असेल. कॅन्डिडेट्स हू हॅव बीन क्वालिफाईड फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी रँक इन द ऑर्डर फॉर द मेरिट अँड विल बी कॉल्ड फॉर अन इंटरव्ह्यू टू बी कंडक्टेड बाय द कंपनी.
company reserve the rights to fix the eligibility standard in the order restrict enhanced candidates. सो इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल. सिलेक्शन तुमचं प्रोसेस केली जाणार आहे. सिलेक्शन वुड बी बेस्ड ऑन द फर्स्ट प्रिफिक्स क्रायटेरिया ऑफ द परफॉर्मन्स इन द ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. सो ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यूमध्ये आपण जो स्कोर करणार आहोत त्यावर तुमचं सिलेक्शन असेल. प्री रिक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन तुमची केली जाणार आहे. फायनल सिलेक्शन ऑफ अ कॅन्डिडेट्स विल बी सब्जेक्ट टू मेडिकल एक्झामिनेशन. मेडिकल रिपोर्ट इन द प्रिस्क्राइब फॉर्मॅट ड्युली स्टॅम्प बाय द साइन बाय द डॉक्टर फ्रॉम द गव्हर्मेंट हॉस्पिटल. LIC panel will be accepted. Cost incurred for medical examination will be borne by the candidates. सो तुम्हाला गव्हर्मेंट मेडिकल हॉस्पिटलमधून मेडिकल सर्टिफिकेशन लागेल आणि त्याची कॉस्टसुद्धा कॅन्डिडेटला बेअर करायची आहे. एक्झामिनेशन सेंटर्स जे असणार आहेत तर ते एक्झामिनेशन सेंटर्सची लिस्ट इथे दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन सेंटर पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR आणि नागपूर. तर इथे एक्झामिनेशन हे कंडक्ट केली जाणार आहे मेट्रो सिटीमध्ये. कॉल लेटर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तुम्ही www.aicofindia.com या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला डिटेल्स याबद्दलच्या ॲडबद्दल असतील किंवा तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल आणि त्यानंतर पुढे हॉल तिकीट्ससुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवरनं डाउनलोड करता येणार आहे. सो अशा पद्धतीने आपण डिटेल्स माहिती या ॲडबद्दलची घेतलेली आहे. संपूर्ण माहिती एक्झामिनेशन तुम्ही पास झाल्यानंतर ही ॲड परत वाचणं गरजेचं आहे. यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा बाकीची प्रोसेस रिझर्वेशनची दिलेली आहे ती आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली नाही आहे. ती तुम्ही डिटेल्समध्ये रीड करावी आणि त्यानंतर ॲप्लिकेशन या पोझिशन मॅनेजमेंट ट्रेनिंग या पोझिशनसाठी करावं. सो सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि अशाच आमच्या व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल. जय हिंद. थँक्यू.